पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत। सोलापूर शहरातील रूपाभवानी मंदिर नाल्याजवळ आणि तुळजापूर नाका हनुमान मंदिराजवळ दोन तरुणांना गांजा सेवन करताना ताब्यात घेतले। वैद्यकीय तपासणीत दोषी आढळल्याने त्यांच्या विरुद्ध NDPS कलम 8 क अन्वये गुन्हे नोंदले आहेत। अविनाश शिवाजी चव्हाण वय 20 मंत्री चंडक हैदराबाद रोड सोलापूर व अर्जुन महादेव भांडेकर वय 24 वडार गल्ली मड्डी बस्ती सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार जोडबाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी अवैध प्रकार घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवून पेट्रोलिंगद्वारे मोहीम आखण्याच्या सूचना केल्या होत्या। या दरम्यान फौजदार बामणे पोलीस हरिकांत सरवदे यांना रूपाभवानी मंदिर नाल्याजवळ आडोशाला एक तरुण गांजा सेवन करताना आढळला। त्याला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। तेथे तपासणीत अंमली पदार्थ सेवन केल्याचे डॉक्टरांनी सांगितले। त्यानुसार त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदला। याशिवाय आणखी एका तरुणाला सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पोलीस स्वप्नील कसगावडे यांच्या पथकाने अर्जुन भांडेकर याला तुळजापूर नाक्याजवळ पकडून त्याचीही तपासणी केली आणि याप्रमाणे गुन्हा नोंदला गेला। पोलीस ॲक्टिव्ह मोडवर अंमली पदार्थांचे सेवन नको। अंमली पदार्थांचे सेवन करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी बजावले आहेत। सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन जोडबाई पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे।